घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या 18 ऑगस्टच्या भागामध्ये फायनली सारंग आणि जानकी बाकी सगळ्यांनी मिळून ऐश्वर्याला अडकवण्याचा जो प्लॅन केलाय तो सुमित्राकडे पोहोचून आता इकडे सुमित्रा सुद्धा या प्लॅन मध्ये सामील झालेली आहे आणि ऐश्वर्याला जेलमध्ये पाठवण्याची तयारी केली। 18 ऑगस्टच्या भागामध्ये सुमित्रा रडत असते आणि त्याच वेळेला तिला आता नानासाहेब संबोधत असतात। हे बघ सुमित्रा, ज्याची जेवढी शिदोरी ना त्याची तेवढीच शिदोरी असते। देवाच्या इच्छेपुढे काय चालणार आहे? यावरती आता इकडे सुमित्रा म्हणते, देवाची इच्छा सोडा, पण माणसांनी सुद्धा आता माझ्या इच्छेचा विचार नाही केला, माझ्या मनाचा विचार नाही केला। माझ्यानं माझ्या सारंगला शेवटचं मला भेटू दिलं नाहीये, माझ्या सारंगला शेवटचं माझ्या कुशीत घेऊ दिलेलं नाहीये। हे सगळं केलंय ते कसं मी विसरू? जानकी, या सगळ्याला तू दोषी आहेस, तुझ्यामुळे हे सगळं घडलंय असं म्हणत सगळं खापर जानकीच्या माथी मारण्याचा ती प्रयत्न करते। शेवटचं जरी मी भेटले असते, त्याला माझ्या कुशीत घेतलं असतं, मला बघता आलं असतं, पण नाही, तुझ्यामुळे ते सुद्धा सुख मला मिळालं नाही असं म्हटल्यावर ती जानकी तिकडे येते आणि ती सांगते, आई अहो तुम्हाला त्रास झाला असताना म्हणून मी हे सगळं केलं। यावरती सुमित्रा म्हणते, आत्ता काय मला कमी त्रास होतोय? त्यापेक्षा जास्त त्रास मला आत्ता होतोय। जानकी त्यांना समजवायला जाते, पण जानकीला दूर ढकलत सुमित्रा म्हणते, जानकी बोलू नकोस माझ्याशी, तू माझी गुन्हेगार आहेस, तू माझ्या मुलाला मला शेवटचं भेटू सुद्धा दिलं नाही, चालती हो इथून असं म्हणत ती जानकीवर ती इतकी चिडलेली असते। ऐश्वर्या याच गोष्टीचा फायदा घेते आणि ऐश्वर्या विचार करते, काही झालं तरी या म्हातारीला माझ्या बाजूने करून ठेवणं हे माझ्यासाठी गरजेचं आहे आणि ती तेच प्रकार करून जानकीला तिच्यापासून दूर करण्याचा प्रयत्न करत असते। जानकीला कळतच नाही की काय बोलावं या सुमित्राला, कसं समजवावं, काहीच कळत नसतं आणि त्यामुळे सुमित्रा म्हणते, बाजूला व्हा, माझं तर डोकं चालेनासं झालेलं आहे, मला माझ्या रूम मध्ये जाऊ दे असं म्हणत मग आता सुमित्रा रूम मध्ये निघून गेल्यावरती जानकी ऐश्वर्यावरती चिडते आणि का ऐश्वर्या, का का हे सगळं केलंस? काय गरज होती तुला हे सगळं करण्याची? तुला आता आईंना सांगून समाधान मिळालं ना? त्यांची जी काही अवस्था झाली त्यामुळे तुला बरं वाटलं ना? नाना बघा, म्हणजे आईंपासून आपण जे सत्य लपवून ठेवत होतो ते सत्य हिने सांगून आईंना किती त्रास दिलाय ते। ऐश्वर्या, मी प्रत्येक वेळेला विचार करते की तू किती पायऱ्या खाली उतरशील, किती खालच्या पातळी गाठशील, पण प्रत्येक वेळेला एक एक पायरी जास्त खाली गाठत चाललेली आहेस, प्रत्येक वेळेला हे सगळं करती आहेस आणि या सगळ्यामुळे आता तुला मी सोडणार नाहीये। त्यावरती ऐश्वर्या म्हणते, बाजूला हो। ऐश्वर्या तिला बाजूला करते आणि रडत रडत सुमित्राकडे जाते, नाटक करायला, सिंपती घ्यायला, हे सगळं करण्यासाठी तिला आता तिला या सगळ्यामध्ये आता जानकीला कमीपणा द्यायचा असतो। मग त्यानंतर ती सुमित्राकडे येते आणि आई, आई तुम्हाला माहितीये का, गेले 10 दिवस मी एकटी हा त्रास सहन करते। तुम्हाला माहितीये, प्रत्येक वेळेला मला असं वाटलं की तुमच्या कुशीत येऊन रडावं, तुम्हाला सगळं सांगून मोकळं व्हावं, पण मला हे करता आलं नाहीये, मला इतकं वाईट वाटतं ना त्याचं। खरंच खरंच आई, तुम्ही मला इकडे हवा होतात। सारंग ज्या वेळेला गेले त्यावेळेला मला खरं तर तुमची साथ हवी होती, तुमची साथ हवी होती, तुमच्याबद्दल तुमच्याशी बोलायचं होतं, पण पण मी नाही बोलू शकले आणि म्हणूनच मी तुम्हाला आज भेटायला आलेली आहे। आज असं म्हणत आता मी आज तुम्हाला सांगितलं, तुम्हाला त्रास झाला, पण ही गोष्ट कळणं गरजेचं होतं ना? यावरती आता इकडे सुमित्रा सांगायला लागते, हे बघ, तू रडू नकोस, आता तुला धीर धरला पाहिजे। सारंगचं बाळ तुझ्या पोटात आहे, तू 2 जीवांची आहेस। मला आता खात्री पटलेली आहे की तुझ्या पोटी माझा सारंग जन्माला येणार आहे, माझा सारंग तुझ्या पोटातून जन्म घेईल आणि पुन्हा एकदा आपल्या घरात येईल। तू काळजी करू नकोस, त्यासाठी तुला भक्कम राहायला पाहिजे आणि त्यासाठी मला पण भक्कम राहायला पाहिजे। 2 जीवांच्या बाईसमोर असं रडून चालणार नाहीये, त्यामुळे तू चिंता करू नकोस, सगळं ठीक होईल। यावरती मग ऐश्वर्या म्हणते, तेच तर सांगते मी, मला खात्री आहे की सारंगचा अंश या घरात आल्यावरती आपण खरंच दोघी सुद्धा व्यवस्थितरित्या सारंगची कमी भरून काढू शकू असं म्हटल्यावर ती सुमित्राला ती आता खोटं बोलून आता आपल्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करत असते, जेणेकरून आता इकडे सुमित्रा पूर्णपणे जानकीच्या विरोधात व्हावी आणि पूर्णपणे आपल्या ह्याच्यात गुरफटून टाकावी तिला, असा तिचा विचार असतो। बरं, हे सगळं चालू असताना मग आता सुमित्रा जानकीच्या विरोधातच बोलत असते आणि हे जानकीने बरोबर नाही केलं, मला लपून छपून हिला करायचं काय होतं, ही का बरं हे सगळं असं करत होती, असं म्हणत असताना मग मात्र इकडे आता ऐश्वर्या सांगते, तेच तर, आणि मला सुद्धा किती बडबडली,
यावरती ती सांगते, तू आता काळजी करू नकोस, मी तुझ्या सोबत आहे, कुणीही तिला काही तुला बोलणार नाहीये, आपण दोघी एकत्र आहोत असं म्हणत ती आता ऐश्वर्याला जवळ घेते. ऐश्वर्या मात्र आता कपटेपणाने विचार करत असते. तोपर्यंत इकडे आता सारंगला भेटायला सगळेजण आलेले असतात आणि जानकी सांगत असते, नाही, मला आता हे अजिबात पटत नाहीये. आईंना आपण आता जे काही खरं आहे ते खरं खरं सांगायलाच पाहिजे. मला या गोष्टी सहन होत नाहीयेत ऋषिकेश. म्हणजे आईंची अवस्था बघवत नाहीये. असं म्हटल्यावरती मग मात्र ऋषिकेश म्हणतो, जानकी, आतापर्यंत आपण जो काही प्लॅन केला होता तो सगळा प्लॅन फ्लॉप होऊन जाईल, तुला समजतंय का? यावरती मग आता जानकी सांगायला लागते, आपण जो काही प्लॅन केला होता तो कुठे झालाय? आपण काय विचार केला होता की तुम्ही ऐश्वर्याला धमकवणार, मग ऐश्वर्या घाबरेल आणि ती सगळं खरं खरं सांगेल, प्रॉपर्टीचे पेपर देईल, पण तसं काही घडलं का? यावरती आता इकडे सांगायला लागतो सारंग, जानकी बहिणी, तुम्हाला वाटतंय ना तितकी ऐश्वर्या साधी सोपी सरळ नाहीये. ती आपल्या 2 पावलं पुढे आहे. तुम्ही जो विचार करता ना त्याच्यापेक्षा पुढचा विचार ती करते, त्याच्यापेक्षा जास्त कपटी विचार ती करते. आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगतोय, त्या ऐश्वर्याच्या नादी लागू नका. ती कधी काही डाव खेळेल ना आपल्याला कळणार पण नाहीये. यावरती जानकी म्हणते, हे बघा, माझ्याकडे एक प्लॅन आहे. माझ्याकडचा प्लॅन आता तुम्हाला जर का पटला तर तुम्ही त्या प्लॅनवरती वर्कआउट करा. मी जे काही सांगते ते ऐका. यावरती सारंग म्हणतो, बोल ना वहिनी, तू फक्त सांग की आपण काय करायचंय. त्यावरती जानकी सगळ्यांना प्लॅन सांगते आणि सगळ्यांना जानकीचा तो प्लॅन पटतो आणि सगळेच जण जानकीला या प्लॅन मध्ये साथ देण्याचं ठरवतात. आणि आता जानकीला साथ देण्यासाठी ऋषिकेश म्हणतो, ठीक आहे, तुला जर का हा प्लॅन पटलेला आहे तर आपण तेच करायचं आहे. यावरती सारंग म्हणतो, हो, मला पण हे पटले. यावरती मग आता सौमित्र सांगायला लागतो, हो, मला सुद्धा हे पटलंय. त्यावरती जानकी म्हणते, एकदा का आपण आता आईंसमोर हे सगळं सिद्ध केलं ना आणि आईंना एकदा का आपल्या बाजूने घेतलं ना वळवून, मग आपल्याला पुढची प्रोसेस करायला सोपी जाईल. त्यावरती सौमित्र म्हणतो, वहिनी, पण तुझं असं म्हणणं आहे की सारंगला आपण आईंसमोर आणायचं, त्यांना आता आईला सांगायचं की सारंग जिवंत आहे. पण मला अजून एक प्रश्न आहे की ज्या वेळेला आईला समजेल की सारंग जिवंत आहे आणि हा सगळा प्रकार घडलेला आहे किंवा हा सगळा प्रकार जे काही घडलंय तरी सुद्धा जर का आई आपल्या बाजूने नाही आली तर, तरी सुद्धा आई जर का अजूनही त्यांच्याच बाजूने गेली तर? यावरती सारंग म्हणतो, नाही नाही दादा, तसं काही होणार नाहीये. तुला माहितीये ना, मी या घराचं शेंडेफळ आहे, शेंडेफळ. म्हणजे मुळातच मला या घराचं शेंडेफळ असल्यामुळे अजिबात गोष्टी कठीण होणार नाहीयेत आईला समजवायला. एकदा का मी आईला बोललो ना की आई, माझं असं असं आहे, तर आई माझा 100% विश्वास ठेवणार, याची मला खात्री आहे. त्यामुळे आईच्या विश्वासाचं तुम्ही चिंता करू नका. मी आईचा विश्वास जिंकेन आणि तिला सगळं खरं खरं सांगेन. आईला मी सांगितलं ना तर नक्की पटेल. असं म्हटल्यावरती मग आता ठरतं, आपण आता सारंग जिवंत आहे ही गोष्ट आडून, म्हणजे ऐश्वर्याला कळणार नाही अशा पद्धतीने आईसमोर आणायची. सारंग या सगळ्यामध्ये सामील होतो. सौमित्राची शंका सुद्धा जानकी खोडून काढते आणि त्यानंतर सगळं प्लॅनिंग ठरतं. काही झालं तरी सुमित्राला सत्य सांगून आपल्या बाजूने वळवून घ्यायचं आणि ऐश्वर्याच्या विरोधात सुमित्राची मदत घ्यायची. जानकी सांगायला लागते, सगळं जसं आम्ही प्लॅनिंग प्रमाणे ठरवलं ना तसं ते तसं घडू दे. कोणत्याही बाबतीत काहीही चुकीची गोष्ट नको होऊ दे, असं जानकी देवाकडे मनोमन प्रार्थना करत असते. आणि ऋषिकेश म्हणतो, ठरलं तर मग काही झालं तरी सुद्धा या ऐश्वर्याला जर का घराबाहेर काढायचं असेल तर मात्र आपल्याला हे सगळं करायलाच लागेल. सगळ्यांची टीम बनते आणि या टीम कडून प्रयत्न होतात की ऐश्वर्याचं खरं रूप सुमित्रा समोर आणून आणि आता सुमित्राच्या समोर हे सगळं रूप आणायचं आणि ऐश्वर्या कशी नालायक आहे हे समोर आणायचं. त्याच वेळेला ऐश्वर्या बाहेर फेऱ्या मारत असते. फेऱ्या मारत असताना ऐश्वर्या लगेचच आता बोलत असते, बरं झालं हा सारंग गेला. ही म्हातारी माझ्या बाजूनी आहे. म्हणजे एकदा का सगळ्या गोष्टी नीट झाल्या की या प्रॉपर्टीवरती ताबा मिळवायला मी मोकळी, असं म्हणत ती आता खूपच खुश असते. आणि एकदा का प्रॉपर्टीवरती ताबा झाला की या सगळ्या रणदिव्यांना एक एक करत बाहेर हाकलवून टाकेन ना, यांना स्वतःलाच कळणार नाही. मग ती सुमित्रा काय, मग तो नाना काय आणि बाकीचे काय, एकूण एक सगळे झाडून घराबाहेर नाही पडले ना तर नाव नाही सांगणार ऐश्वर्या. असं म्हणत ऐश्वर्या आता एकदम खुश झालेली असते. आणि काही झालं तरी सुद्धा आता या सगळ्यांना धडा शिकवायचा आणि या सगळ्यांना या रणदिवे कुटुंबातून बाहेर काढायचं तिचं प्लॅनिंग चालू असतं.
पण त्याच वेळेला अचानकपणे ऐश्वर्याच्या तोंडावरती कोणीतरी रुमाल ठेवतं, ऐश्वर्याला बेशुद्ध करतं आणि ती सुटण्याचा प्रयत्न करत असते. सोडा 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 असं मोठ्या मोठ्यानी ओरडत असते. पण त्याच वेळेला तिला आता कारमध्ये लॉक केलं जातं. कारमध्ये लॉक करून आता इकडे बाहेरून धुवा सगळा असतो आणि ऐश्वर्या घुसमटते. ज्या वेळेला तिला आता शुद्ध येते, पाहते तर काय, मी इथे कशी काय आले? कोणी मला तोंडावरती रुमाल ठेवला आणि मारण्याचा प्रयत्न केला आणि इथे कोणी आणलंय मला? एक न शंभर तिच्या मनामध्ये विचार आता यायला लागतात आणि आता ती इकडे तिकडे पाहायला लागते. ज्या वेळेला ती इकडे तिकडे पाहते, तिच्या कारमध्ये धूर येत असतो. हा धूर कुठून येतोय? धूर कुठे इतका पडलाय असं म्हणत ती इकडे तिकडे पाहायला लागते. ज्या वेळेला ती इकडे तिकडे पाहत असते, पण तिला धूर कुठून येतोय हे काहीच कळत नसतं. मग मात्र ऐश्वर्या सटपटते. काय होतंय माझ्यासोबत असं म्हणत ती इकडे तिकडे पाहायला लागते. तर तिला समोर ऋषिकेश दिसतो. ऋषिकेश दिसल्यावर ती ऐश्वर्या अधिकच हादरते. तिला खूप धक्का बसतो आणि आता एकदम घाबरलेली ऐश्वर्या, ऋषिकेश दादा मला बाहेर काढा इथून, ऋषिकेश दादा काय करताय असं म्हणत ती आता ऋषिकेशला आवाज द्यायला लागते. ज्या वेळेला ऋषिकेश तिला दिसतो, त्यावेळेला तिने दिलेला आवाज ऋषिकेशला ऐकू येतो आणि त्यानंतर तो सांगायला लागतो, ऐश्वर्या हा तुझ्या पापांचा भरलेला घडा आहे. जसा आमच्या घरच्यांना त्रास देतेस ना, त्याचप्रमाणे तुला सुद्धा त्रास होणार. तडफडून तडफडून मरशील तू. ऐश्वर्या म्हणते, ऋषिकेश दादा असं काय करताय? अहो मी 2 जीवांची आहे, मी प्रेग्नेंट आहे, सारंगचं बाळ माझ्या पोटामध्ये आहे आणि तुम्ही मला असं मारण्याचा प्रयत्न करताय. यावरती ऋषिकेश म्हणतो, गप ग खोटारडे, किती खोटं बोलशील? मला सगळं माहिती आहे. तू फक्त सारंगला फसवण्याची ऍक्टिंग केलेली आहेस. तू प्रेग्नेंट वगैरे काही नाहीयेस. तू फक्त ऍक्टिंग करतेस आणि तुझं हे नाटक आहे ना, हे नाटक मी फार दिवस चालू देणार नाही ऐश्वर्या. जे काही करतेस ना त्या नाटकाचा अंत आता होणारच आहे. असं म्हटल्यावरती मग आता ऐश्वर्या म्हणते, काय बोलताय तुम्ही? यावरती तो सांगतो, हो, रणदिव्यांची प्रॉपर्टी हडप करण्यासाठी तू जे काही कारस्थान केलेस ना, त्या कारस्थानाचा अंत होण्याची वेळ आलेली आहे. तुला प्रॉपर्टी हडप तर काय, पण तुला प्रॉपर्टीतला एक छदाम सुद्धा मी मिळवून देणार नाहीये. माझ्या सारंगला फसवून प्रॉपर्टीचे पेपर बनवलेस, सारंगला फसवून प्रॉपर्टी आपल्या नावावरती करून घेतलीस आणि आता सारंग गेल्यावरती तुला काय वाटलं आम्ही तुला गप्पपणे सहन करू? आम्ही तुला या सगळ्यामध्ये सहन करून गप्प बसू? बिलकुल नाही. काही झालं तरी सुद्धा आम्ही तुला सहन करणार नाही आहोत. तुझं तुझं जे काही कारस्थान आहेत ना, ती कारस्थानं समोर येणार. प्रेग्नेन्सीचं नाटक करतेस, खोटेपणाचं नाटक करतेस आणि तुला आम्ही सोडू असं वाटतंय का? ऐश्वर्या म्हणते, काय बोलताय तुम्ही? तुम्ही जे काही बोलताय मला खरंच काही कळत नाहीये. मी नाटक का करेन? यावरती आता इकडे तो सांगायला लागतो, नाटक म्हणजे प्रॉपर्टीसाठी. अगं प्रॉपर्टीसाठी सारंग सोबत नाटक केलं तर बाकी काय कोण चीज आहे? तुझी ही नाटकं कोणीही सहन करणार नाही ऐश्वर्या. आज काय गरज होती तुला आईला सांगण्याची? हॉस्पिटलमध्ये का गेलीस ती पांढरी साडी नेसून आणि आईला सांगण्यासाठी? मला तुझं हे वागणं पटलेलं नाहीये. यापुढे माझ्या घरच्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केलास ना, तर गाठ माझ्याशी आहे ऐश्वर्या. यापुढे माझ्या घरच्यांना बिलकुल त्रास द्यायचा नाहीये. नाहीतर नाहीतर तुझं भांड सगळ्यांच्या समोर फोडायला मला वेळ लागणार नाही. असं म्हणत ऋषिकेश खूप चिडलेला असतो आणि चिडलेला ऋषिकेश बघून ऐश्वर्या थोडीशी गडबडते. म्हणजे हा ऋषिकेश तर माझ्या मागेच लागलेला आहे. मरता मरता ह्या सारंगला काय गरज होती या ऋषिकेशला सगळं खरं सांगायची? नाही नाही, हा सारंगच नालायक आहे. गेला तर गेला, पण जाताना सुद्धा आता मला त्रास देऊन गेला. गपचूपपणे गेला असता तर कदाचित ही प्रॉपर्टी माझ्या नावावरती यायला अजिबात काही अडचण झाली नसती. पण हा ऋषिकेश तर माझ्या 5वीला पुजलाय आणि माझ्या मागे मागे करतोय. इकडे ऋषिकेश सांगत असतो, खबरदार ऐश्वर्या, जर तू पुन्हा माझ्या घरच्यांना किंवा आईला त्रास देण्याचा प्रयत्न केलास ना, तर गाठ माझ्याशी आहे. हा ऋषिकेश तुला सोडणार नाहीये, ही गोष्ट लक्षात ठेव. असं म्हणत आता इकडे तो ऐश्वर्याला चांगलंच फटकारतो आणि घाबरलेली ऐश्वर्या तिकडून निघून जाते. मग आता ऋषिकेश आपल्या रूम मध्ये येतो. जानकी म्हणते, काय झालं ऋषिकेश, तुम्ही इतके अस्वस्थ का आहात? यावरती ऋषिकेश म्हणतो, खरं सांगू का, तर या ऐश्वर्याचा इतका राग आलाय ना, तिला आज असं धमकावलंय ना, चांगलीच घाबरलेली आहे. यावरती इकडे जानकी सांगायला लागते, घाबरली? आणि ऐश्वर्या, असं तुम्हाला वाटतंय? ऐश्वर्या घाबरण्यातली नाहीये, ती फक्त ऍक्टिंग करते. ती आपल्या 4 पावलं पुढे आहे. सारंग भाऊजी म्हटले ना
की ती आपल्या 4 पावलं पुढचा विचार करते. म्हणजे आपण तिला या ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करतोय, पण माहिती आहे का, ती आपल्या ट्रॅपमध्ये सहजासहजी अडकणार नाहीये. कणकट कारस्थानं करण्यामध्ये ती इतकी माहिर आहे ना, की आपण तिच्या नखाची सुद्धा सर आपल्याला येऊ शकत नाही. म्हणून आपण जे काही करतोय ना, त्यामुळे ती घाबरले, नाही घाबरले हा विचार करत बसू नका. ही तिची ॲक्टिंग असणार आहे आणि त्या ॲक्टिंगला बळी पडू नका. कारण ऐश्वर्या इतक्या साध्या सुध्या गोष्टींना घाबरणाऱ्यातली मुलगीच नाहीये. आणि जर का आपण इथे तिला कमी समजण्याचा हे केलेले मूर्खपणा, तर आपल्याच अंगाशी हे सगळं येईल. त्यामुळे ऐश्वर्याच्या घाबरण्याकडे तर सोडा, पण ती घाबरवण्याची ॲक्टिंग करते हे लक्षात घ्या. यावरती इकडे ऋषिकेश सांगायला लागतो, नाही ग जानकी, मी आत्ता तिला बाहेर बघितलं ना, चांगलीच सटपटली होती आणि मी तिला धमकी पण दिले. जर का प्रॉपर्टीच्या पेपरचं सत्य आता समोर नाही आणलंच तर तुला सारंगच्या बद्दलचं अजून काही सत्य आहे ते पण सांगेन. यावरती जानकी म्हणते, नाही ऋषिकेश, ती प्रॉपर्टीचे पेपर आणून देणार नाहीये. आपल्यालाच काहीतरी करायला लागेल जेणेकरून प्रॉपर्टीचे पेपर आपल्या हातात येतील. पण त्यासाठी आता ऐश्वर्या घाबरले हा विचार करणं चुकीचं आहे. त्यापेक्षा हा विचार करायला पाहिजे की ते प्रॉपर्टीचे पेपर तिच्या हातातून हिसकावून कसे घ्यायचे. ऋषिकेश म्हणतो, नाही जानकी, तुला काही करायची गरज नाहीये. तिला अशा प्रकारे ट्रॅपमध्ये अडकवायचं ना, की स्वतः तिने ते पेपर आणून दिले पाहिजेत. यावर जानकी म्हणते, म्हणजे काय करायचं? त्यावरती ऋषिकेश म्हणतो, आहे, माझ्या डोक्यात काही प्लॅन आहेत, तिला मी असं तसं सोडणार नाहीये. यावरती जानकी म्हणते, मला फक्त एकच चिंता वाटते आणि ती म्हणजे आईंची. म्हणजे आई या सगळ्यामध्ये आता भरडल्या गेलेल्या आहेत. त्यांना सारंगची काळजी वाटते. त्यांना सारंग गेलाय ही गोष्ट खरी वाटते. आणि विचार करा ना, ही गोष्ट समोर आल्यावरती त्यांची काय अवस्था होत असेल. असं म्हणत जानकी आता बोलत असते आणि ऐश्वर्याला धडा शिकवून तिच्याकडून प्रॉपर्टीचे पेपर घेण्यासाठी काय करता येईल याचा डोक्यामध्ये विचार करत असते. मग आता इकडे सुमित्रा सांगत असते, आपण एक काम करायचं आहे, आपण ना गणपती आणायचा आहे. असं म्हटल्यावरती मग आता इकडे सौमित्र म्हणतो, वै आई, काय बोलतेस तू? सारंगला जाऊन काही दिवस झालेले आहेत, आपण गणपती कसा काय आणायचा? यावरती ती म्हणते, तुला माहित नाहीये का की सारंगला गणपती किती आवडायचा ते? सारंग गणपतीसाठी किती वेडा होता ते? गणपती म्हटलं की सारंगच्या अंगामध्ये उत्साह संचारायचा आणि त्यासाठी मला आता सारंगला हा गणपती आणायचाच आहे. काही झालं तरी सुद्धा सारंगसाठी गणपती आणायचा म्हणजे आणायचा. त्यावर जानकी म्हणते, हो आई, तुम्ही चिंता करू नका, या घरात गणपती येणार. त्यावरती मग आता जानकीला लगेचच इकडे अवंतिका म्हणते, वहिनी, अहो असं काय करताय? गणपती कसा काय आणायचा? यावरती जानकी म्हणते, अवंतिका, हाच तर आपल्या प्लॅनचा एक भाग आहे. याच गणपतीच्या निमित्ताने आता सुमित्रा आईंच्या समोर आपण सारंग जिवंत आहेत, सारंग भाऊजी, याचं सत्य आणायचं आहे. आणि त्यासाठी आता सारंगला इकडे फुलवाल्याचा वेश बदलून, दाढी मिशी लावून, डोक्याला गमछा बांधून घरामध्ये बोलवलं जातं. जेणेकरून सुमित्रा त्याला बघेल आणि त्यानंतर सुमित्राचा विश्वास बसेल की सारंग जिवंत आहे आणि ऐश्वर्याची कारस्थानं सारंगच्या तोंडून ऐकून सुमित्रा सुद्धा यांच्या बाजूने होईल. आणि तसंच घडतं. सारंग येतो आणि सुमित्राच्या रूम जाण्याचा प्रयत्न करत असतो. ज्या वेळेला सारंग सुमित्राच्या रूममध्ये जाण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ऐश्वर्या तिकडून येते आणि मध्ये जानकी येऊन सारंगला वाचवते. त्यानंतर मग आता सारंग तडक सुमित्राच्या रूममध्ये सुद्धा जातो. ज्या वेळेला तो रूममध्ये जातो आणि त्याच वेळेला आता इकडे ऐश्वर्यामध्ये आल्यामुळे मग आता जानकी सुद्धा तिकडे येते. मग त्यानंतर सुमित्रा आता जानकीच्या हातात हात देऊन तिला वचन देते की मी सुद्धा तुझ्या बाजूने आहे. कारण तिला सारंग जिवंत आहे समजलंय, ऐश्वर्याची कारस्थानं समजलेत आणि त्यानंतर सुमित्रा आणि सगळा रणदिवे परिवार एकत्र येऊन ऐश्वर्याची कशी हक्कलपट्टी करणार हे येणाऱ्या भागातच करणार.